चेहऱ्यावरती किती डाग धब्बे असतील किंवा चेहरा काळवंडला असेल तर पूर्णपणे तुमचा कमी होणार आहे. कारण की आपण दरवेळेस बघू शकता मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या रेमेडीज ज्या आहेत त्या शेअर करत असते. त्यातलीच आजची ही रेमेडी आहे. इतकी सुंदर होणार आहे. तुमचा कितीही चेहरा जो खराब झालेला असेल पूर्णपणे छान असा होणार आहे. नॅचरली ग्लो होण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. आणि प्रत्येक वेळेस मी तुमच्यासोबत नवीन काहीतरी शेअर करत असते आणि त्याचे रिझल्ट जे आहेत ना खूप अप्रतिम असतात. आणि तुम्ही सुद्धा मला तुमचा रिझल्ट जो आहे ना तुम्ही नक्कीच ही रेमेडी ट्राय करा आणि रिझल्ट जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की शेअर करा. आणि चला आता आपण जो आहे ना आजच्या रेमेडीला सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला पहिले जे इन्ग्रेडियंट लागणार आहे ते आपल्याला मसूर डाळ लागणार आहे. आता इथे मसूर डाळ जी आहे ना आपल्याला 1 चम्मच मसूर डाळ घ्यायची आहे. आता मसूर डाळ म्हटलं की प्रत्येकाच्या घरात जी आहे ना ती अवेलेबलच असते. आपल्याला काही वेगळं विकत आणायची गरज नाहीये किंवा वेगळा काही खर्च करायचा गरज नाही. अगदी स्वयंपाकघरात ज्या आपल्या वस्तू रेडी असतात त्याच्यापासूनच आपण आपल्या चेहऱ्याची छान अशी काळजी घेऊ शकतो. तसेच इथे तांदूळ घेतलेले आहेत. आता इथे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुम्ही वापरता तो रेशनिंगचा म्हणा किंवा कोणताही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आपल्याला इथे मसूर डाळ आणि तांदूळ दोन्ही 1-1 चमचा घेऊन आपल्याला त्याला छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही छान असं वाटून घेऊ शकता आणि मस्तपैकी पावडर आपल्याला बनवून ठेवायची आहे. आता मी नेहमी तुमच्यासोबत वेगवेगळ्या रेमेडीज शेअर करत असते, त्याच्यामुळे मी जी पावडर आहे ना बनवून एका मस्तपैकी डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. कारण की जेव्हा केव्हा मी कोणत्या रेमेडीज करत असते त्यासोबत मला हे जे आहे ना खूप युजफुल ठरतं. सो अशा पद्धतीने जे आहे ना मी दोन्ही मिक्स करून छान अशी पावडर बनवून ठेवलेली आहे. आता मसूर डाळीमध्ये ते बघू शकता ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात आणि चेहरा ग्लो करण्यासाठी आपल्याला तांदळाचा तितका छान असा व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंगसाठी मदत होणार आहे. सो या दोन्ही इन्ग्रेडियंट्सचा खूप छान असा आपल्याला जो आहे ना रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तरी ते मी 1 चम्मच जे आहे ना आपलं छान असा वाटून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं कचरट ठेवायचं आहे. आणि बघू शकता इथे आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे. कुठलीही रेमेडी करत असाल ना चिमूटभर हळद घ्या. हळद जी आहे ना ती अँटीसेप्टिक आहे. म्हणजे आपल्याला कुठली ॲलर्जी वगैरे असेल तर किंवा आपल्याला पिंपल्स येत असतील, इचिंग होत असेल तर ती पूर्णपणे कमी होते. तर हळदीचा छान असा हा उपयोग होतो. आणि आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी सुद्धा हळदीचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. सो हळद सुद्धा घ्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी दूध घालून छान असं ते जे आपलं मिश्रण आहे ते मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला दूध घालायचं नसेल तर ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी वापरू शकता. तुमची जर स्किन खूप ड्राय असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरा. पण माझी स्किन कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे मी इथे दूध वापरलेलं आहे. कच्चं दूध सुद्धा वापरू शकता किंवा तापून थंड केलेलं दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि थोडं थोडं दूध घेऊन आपलं छान असं बघा हा पॅक रेडी झालेला आहे. आता हा पॅक कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगते. त्याआधी तुम्ही बघू शकता माझी स्किन इतकी डल झालेली आहे. बरेच दिवस झाले ना मी कुठलाही पॅक वगैरे लावलेला नाहीये. सो आता म्हटलं चला मी तुमच्यासोबत शेअर करते, सोबतच माझा सुद्धा लावून होईल. तर बघा मी छान असे जे हे बेबी हेअर्स वगैरे समोर येतात म्हणून त्याच्यामुळे मी हा फेशियल बेल्ट माझ्याकडे आहे. सो मी ती लावून घेत आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाहीये. आपण छान असे व्यवस्थित केसवर बांधून घ्यायचे म्हणजे ते मध्ये मध्ये येणार नाहीत. आणि बघा छान असं चेहरा जो आहे ना मस्तपैकी पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे आधी आणि छान असा एकदम क्लीन करून घ्यायचा आहे. आणि हा जो पॅक आहे तो आपल्याला छान असा लावून घ्यायचा आहे. आता हा पॅक लावायचा तो ना खालच्या साईडनी वरच्या दिशेला लावायचा आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पॅक रिमूव्ह करू तेव्हा आपल्याला फेशियल सारख्या आपल्या स्टेप्स द्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला छान असं त्याचा रिझल्ट जो आहे ना अमेझिंग भेटणार आहे. सो त्याच्यामुळे नेहमी खालच्या बाजूने वरच्या साईडला जो आहे ना पॅक लावून घ्यायचा आहे. आणि हा पॅक आठवड्यातून तुम्ही 2 वेळा नक्कीच लावू शकता आणि याचे खूप छान रिझल्ट मिळणार आहे. चेहरा इतका स्मूथ होणार आहे. चेहऱ्यावरचे जे पिंपल्स म्हणा किंवा डार्क धब्बे म्हणा, चेहरा डल झालेला आहे, निस्तेज झालेला आहे किंवा डेड स्किन जर चेहऱ्यावरती खूप सारी असेल तर पूर्णपणे निघून जाण्यासाठी, तसंच ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात. तर खूप छान असा हा पॅकचा उपयोग होणार आहे. आणि चेहरा आपला नॅचरली ग्लो करणार आहे. जो पिंकिश ग्लो येतो ना चेहऱ्यावर तो प्युअर नॅचरली आपल्या घरातल्या इन्ग्रेडियंट पासून येणार आहे. आणि पूर्ण पॅक मी चेहऱ्यावरती लावलेला आहे. आणि उरलेला पॅक जो आहे ना तो मी फेकून न देता हाताला सुद्धा लावते, म्हणजे जेणेकरून आपल्या हाताचा सुद्धा स्क्रब छान असा होणार. तुम्हाला वाटत असेल ना तुमचा पॅक थोडासा पातळ झालेला आहे, सो त्याच्यावरती अजून एक लेअर जो आहे तो चढवा, म्हणजे जेणेकरून आपला पॅक जो आहे ना व्यवस्थित बसला जाईल. आणि इतका छान असा पॅक जो आहे ना मस्त सुकू द्यायचा एक 10 ते 15 मिनिटं, जेणेकरून हे पॅक सुकायला लागतात. आणि डायरेक्ट धुवायचा नाहीये. तर कशा पद्धतीने धुवायचा आहे, कसा धुवायचा आहे मी तुम्हाला सांगते. आता इथं बघू शकता मी 15 मिनिटं मिनिमम मला जो आहे नॅचरली पॅक वाळण्यासाठी लागलेला आहे. फॅन खाली वगैरे बसायचं नाही. नॅचरली जेवढा वेळ लागेल ना तुम्हाला टाइम असेल तेवढं तुम्ही ठेवा. आणि जेव्हा तो नॅचरली सुकला ना की छान असा एखादा कॉटन घेऊन तुम्ही चेहऱ्यावरती पाणी लावू शकता त्याच्याने, किंवा हाताने सुद्धा लावलं तरी चालेल. आता माझ्याकडे हा कॉटनचा पॅड आहे, सो मी त्याच्याने पूर्ण चेहऱ्यावरती पाणी लावते. किंवा अशा पद्धतीने तुम्ही हातावरती पाणी सुद्धा हा घेऊन थोडं थोडं लावू शकता. आणि तो पॅक जो आहे ना पूर्णपणे आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला तो
हळूहळू हाताला छान असं दोन्ही हाताने जे आहे ना आपल्याला त्याला मस्तपैकी मसाज करत करत पॅक जो आहे रिमूव्ह करायचा आहे. एक 4 ते 5 मिनिटं तुमच्याकडे वेळ असेल ना तर मस्तपैकी छान असा मसाज द्या. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या चेहऱ्यावरची जितकी काही डेड स्किन आहे किंवा आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स म्हणा, व्हाईट हेड्स म्हणा असतील ते पूर्णपणे रिमूव्ह होतात आणि चेहरा खूप छान असं नॅचरली ग्लो देण्यासाठी खूप छान असा रेडी होतो. सो अशा पद्धतीने जो आहे ना पॅक पूर्णपणे रिमूव्ह करायचा आहे, व्यवस्थित मसाज करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरगुती पॅक जे आहेत ना हे लावलेत ना तर इतका सुंदर तुम्हाला रिझल्ट कुठेही भेटणार नाही. मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा अशा घरातल्या ज्या किचनमधल्या वस्तू असतात त्यांच्यापासून छान असे पॅक बनवून लावतात. सो आपल्याला तर घरातच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर बाहेर जायची सुद्धा गरज नाहीये किंवा पार्लरला जाऊन पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. इतका सुंदर असा तर अशा पद्धतीने आपण चेहऱ्याची काळजी घेतली ना तर आपलं जेवढं एज आहे त्यापेक्षा आपली चेहरा जो आहे अधिक सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. चेहरा छान असा फ्रेश राहतो, टवटवीत राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरती जे रिंकल्स म्हणा वगैरे येतात ते कमी येण्याचे चान्सेस असतात. सो अशा पद्धतीने आपण घरच्या घरी छोट्या छोट्या हेअर रेमेडीज ज्या आहेत त्या नक्कीच ट्राय करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला सुंदर, फ्रेश आणि टवटवीत ठेवण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. सोबतच आता हा पॅक जो आहे ना मी ओठावरती सुद्धा छान असं थोडंसं स्क्रब करून घेतलेलं आहे, कारण की ओठावरची सुद्धा छान अशी डेड स्किन निघून जाण्यासाठी छान अशी मदत होते आणि मानेला सुद्धा मी छान असं स्क्रब करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा इतका सुंदर तुम्ही याला बघू शकता समोर. पहिलं जेव्हा मी पॅक लावण्याच्या आधी चेहरा बघा आणि आता बघा किती फरक जाणवतो ना दोघांमध्ये. तर असा इतका लगेच इन्स्टंट इतका ग्लो मिळतोय, तर सेकंड डेला तर खूपच छान आपला त्वचा अजून छान असं ग्लो करायला लागतो. सो बघा आता पूर्ण जो चेहरा आहे ना मी व्यवस्थित पाण्याने जे आहे ना धुवून घेते, म्हणजे जेणेकरून खूप छान असा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि आय होप तुम्हाला ही रेमेडी आवडली असेल ना, तुमच्या मैत्रिणींना मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा छान अशी हेल्प होणार आहे. आणि बघू शकता रिझल्ट इतकी स्मूथ छान अशी त्वचा झालेली आहे ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आणि हो, तुम्ही ही रेमेडी ट्राय केलीत ना तर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला तो मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या मैत्रिणींना सुद्धा छान असं हेल्प होणार आहे. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे छान छान नवीन व्हिडिओज घेऊन येत जाईल. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बघू शकता हातासुद्धा किती छान असे नॅचरली ग्लो करायला लागलेत. हातावरची सुद्धा छान अशी डेड स्किन पूर्णपणे कमी झालेली आहे आणि इतका सुंदर रिझल्ट कोणाला नकोय घरच्या घरी, अगदी तेही न पैसे खर्चा, न कुठे जाता, न काही करता. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी स्वतःची काळजी नक्कीच घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. भेटूया अशाच आपण छान छान व्हिडिओ सोबत. आणि हो, नॅचरली निरोगी राहणं खूप 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 गरजेचं आहे. आणि पार्लरमध्ये पैसे खर्च न करता सुंदर असा इतका ग्लो मस्तपैकी आपल्याला घरच्या घरी मिळणार आहे. आणि आता हा जो फेस पॅक लावलेला आहे ना आपण, तो धुवून झाल्यानंतर चेहऱ्यावरती तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर नक्कीच लावायचा आहे. आता तुम्ही मॉइश्चरायझर लावत नसाल तर इथे ॲलोवेरा जेल किंवा रोज वॉटर सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. पण मोस्टली आता मॉइश्चरायझर तर सगळेच लावतात. सो आपला जो पॅक लावून झाल्यानंतर छान असं मॉइश्चरायझर लावायचं आहे. बाहेर जात असेल तर त्याच्यावरती सनस्क्रीन लावून नक्कीच जा, कारण की आता गरमी सुद्धा इतकी वाढलेली आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर अशा पद्धतीने बघा छान असा आपला पॅक झालेला आहे लावून, आणि मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून आपल्या चेहऱ्याला छान असं आपण फ्रेश केलेलं आहे. आणि स्वतःला सुद्धा इतकं छान वाटतं ना आतमधून की वा माझी स्किन किती छान दिसते, आणि स्वतःला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की नाही मी खूप छान दिसते वगैरे, असं प्रत्येकाला हवं असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच.